सध्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद भरती सुरू आहेत. आपल्याला रहिवासी स्वयंघोषणा पत्र सुद्धा लागते. हा कुठे डाउनलोड करायचं, याची PDF आणि कसं फिलअप करायचं ते तुम्हाला मी माहिती देणार आहेत एका मिनिटामध्ये. व्हिडिओ पहिल्यांदा तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कसं फिलअप करायचं आपल्याला, पहिलं या ठिकाणी चौकटीमध्ये उमेदवारांचा अलीकडचा पासपोर्ट फोटो साईज फोटो चिटकून उमेदवारांनी त्यावर स्वाक्षरी करायचे आहेत. स्वाक्षरी कशी करायचे, अर्ध फोटोवरती करायचं, अर्ध ॲप्लिकेशनवरती करायचं. या पद्धतीने तुम्हाला सिग्नेचर करायचं आहे. नंतर अर्जदारांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर लग्न झालं असेल तर पतीचं नाव, लग्न नाही झालं असेल तर वडिलांचं नाव, यांची मुलगी मुलगा, पतीचे वय, आधार क्रमांकसुद्धा लिहायचं आहे. अर्जदारांचा व्यवसाय काय आहे तुमचं ते व्यवसाय लिहायचं आहे. राहणार कोणत्या गावाचं आहे, मोजे महसूल गाव कोणतं आहे तुमचं, ग्रामपंचायत कोणते आहे, तालुका कोणता आहे आणि येथील मूळचे जन्मापासून आहे म्हणजे कोणत्या किती वर्षापासून तुम्ही इथेच आहात, या वर्षापासून स्थानिक रहिवासी आहे. वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अन्वये आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील. तसेच सदर स्वयंघोषणा पत्राद्वारे मला मिळालेला सर्व लाभ सर्वकरिता काढून घेण्यात येतील याची मला पूर्ण जाणीव आहे. तर हे स्वयंघोषणापत्र एक शपथपत्र जसं डिक्लेरेशन आहे तसं रहिवासी स्वयंघोषणापत्र देण्यात येत आहे. तर हे तुम्हाला स्वतःला कुठेच काहीच करायची गरज नाही. तुम्हाला स्वतःला फिलअप करायचं आहे, ॲप्लिकेशन सोबत जोडायचं आहे. तुमचं गावचं नाव, दिनांक, अर्जदारांची सही, अर्जदारांचं नाव असं या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. याची PDF तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. तुम्हाला PDF डाउनलोड करता येणार आहेत आणि कंपल्सरी आहे. ही भरतीसाठी आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी किंवा ओदर भरतीसाठी सुद्धा आपण अर्ज करताना आपल्याला हा स्वयंघोषणापत्र आपल्याला जोडावं लागतं. तर आपल्या रहिवासी स्वयंघोषणापत्र आहे तर आपल्याला हे कंपल्सरी आपल्याला कुठल्या भरतीला लागत असते. तर हा डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे.